आम्ही हिजबुल्ला या दहशतवादी संघटनेवरती हल्ले सुरूच ठेवू. आयडीएफच्या लेफ्टनंट जनरलचं मोठं वक्तव्य. उत्तर इस्रायलमधील रहिवाशांच्या सुरक्षेसाठी कुठली तडजोड करणार नसल्याचं जमीर यांची माहिती. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची इच्छा असती तर इराणची संपूर्ण अर्थव्यवस्था काही मिनिटात कोलमडली असती. मात्र ट्रम्प यांनी जाणीवपूर्वक संयम बाळगला. अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेग्सेथ यांचा मोठा दावा. कोणाच्या मध्यस्थीनं काय झालं यापेक्षा युद्धात तटस्थ भूमिका हेच भारताचं मोठं यश. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांची प्रतिक्रिया. संकट काळामध्ये देशाचं हित सुरक्षित राखण्यास भारत सरकार यशस्वी ठरलं. प्रफुल्ल पटेल यांच्याकडून केंद्र सरकारचा कौतुक. स्वातंत्र्यवीर ही पदवी सरकारकडून बहाल केलेली नाही. राहुल गांधींच्या वतीनं वकिलांनी केलेल्या उलट तपासणीत सात्यकी सावरकर यांची न्यायालयामध्ये कबुली. पुण्यातील विशेष न्यायालयामध्ये राहुल गांधींच्या विरोधातील मानहानी प्रकरणाची आज सुनावणी पार पडली. समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत येणाऱ्या शिक्षकांचं आझाद मैदानावरती भीक मागो आंदोलन. कायमस्वरूपी सेवेत घ्यावं, समान काम समान वेतन यासह इतर मागण्यांसाठी आंदोलन. मागच्या महिन्यापासून 3,000पेक्षा जास्त शिक्षकांचं आंदोलन. मुंबईतील गुजराती पाट्यांच्या विरोधात मनसे आक्रमक. कांदिवलीतील हॉटेलमध्ये गुजराती भाषेतील नामफलक बदलण्याची मनसेची मागणी. दुकान मालकाला नामफलक बदलण्यासाठी मनसेचं निवेदन. 7 दिवसामध्ये नामफलक बदलण्याचं दुकान मालकाचं आश्वासन. मानखुर्दमधील सरकारी जमिनीवरील अधिकृत बांधकामावरती पालिकेचा हातोडा. मंत्री मंगलप्रभात लोधार यांच्या पाठपुराव्यानंतर तब्बल 11 एकर जमीन झाली अतिक्रमणमुक्त. निष्कासित जागेवरती विज्ञान पार्क उभारणार असल्याची लोधांची माहिती. छत्तीसगडमध्ये 2 मोकाट बैलांची झुंज. दोन्ही बैल झुंज खेळताना तेलाच्या दुकानात शिरले. दुकानाचं मोठं नुकसान. दुकान मालकाचा जीव मात्र वाचला. झुंजीचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतोय. बीडच्या गहिनीनाथ गडाच्या नारळी सप्ताहाला 51,000 लाडूंची महापंगत. गहिनीनाथ गडाचा 94वा नारळी सप्ताह आष्टी तालुक्यातल्या म्हसोबाची वाडीमध्ये संपन्न होतोय. घाटशीळ, पारगाव आणि जिरेवाडी ग्रामस्थांकडनं 51,000 लाडूंची महापंगत. मुंबईमध्ये जोगेश्वरीकरांचं नाट्यगृहाचं स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. इस्माईल युसुफ कॉलेजच्या कॅम्पसमध्ये 1200 लोकांची बसण्याची व्यवस्था असणारं नाट्यगृह होणार. शिवसेना खासदार रवींद्र वायकर यांच्या पाठपुराव्याला मोठे यश. शांतेचं कार्ट चालू आहे. गाजलेलं नाटक पुन्हा रंगभूमीवरती येत्या 11 एप्रिल रोजी प्रभादेवीच्या रवींद्र नाट्य मंदिरामध्ये सुरू होणार आहे. यामध्ये प्रियदर्शन जाधव, विक्रांत कोळपे, सुकन्या काळण यांच्यासह लोकप्रिय कलाकारांची फळी पाहायला मिळेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.